त्यावरती वाहिनी पाहिली होती चांगली क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून फ्रेंडशिप अनलिमिटेड चषकामध्ये वाहिनी करता जो आपल्याला पाहिलं होत्या चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला पाहायला मिळत्या जेव्हा मॅच भरपूर महत्वाचे पहिले षटक पिवनचं फेकण्याकरिता गोलंदाज किरण खैरला जर आपण पाहतो आहे लेट्स प्ले काउंट डाऊन स्टार्ट नाव 3 2 1 गेम इज ऑन लेट्स प्ले पहिला चेंडू हलक्या हाताने क्लिक करायचा होता विकेट किपरला थोडासा जखमा दिला पंचांचा कॉल आला गेला व्हाईट बॉलचा कॉल आला गेला संघाचा श्री गणेशा करतो जर आपल्याला बॉल व्हाईट बॉलचा कॉल जर आपल्याला पाहायला मिळाला व्हाईट बॉल इथून करतो जर आपल्याला पाहायला मिळाला चांगला चेंडू इथून करतो रिलीज केला होता चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं भरपूर महत्वाच्या चांगला खेळ करावा लागेल टीम दोन्ही संघाला इथे मात्र सामना जिंकायचा असेल कोला टाकल्या फुलटॉस आणि आता त्याच्यावरती पंच केला बॉल चाललाय सीमा पार धाबा षटकार आता आक्रमण केले जातात तर कोला टाकलाय इथून जर आपल्याला पाहायला मिळेल चांगला चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळता पंचांचं फिंगर अप ओ युटी आउट धक्का क्रमांक पहिला इथून लागला जातोय ती बॅटिंग करत असताना वाघेरा संघाला फलंदाज होईल बाद त्याला फलंदाज बाद असताना बा पंचांचा डिसिजन असेल तो अंतिम राहणार आहे इतर मात्र थोडासा बाटला ब्रश झाला त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला इतर मात्र विकेट सॅक्रिफाइस करावे लागेल फलंदाज बाद आतमध्ये दाखल झाला संघाचा सिक्सर किंग आहे तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला बबलू जर आपण पाहतो चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला चला पुढे बी यायचे बा कॉपरेट करा मित्रांनो वेल खर्च करू नका त्यावर सामने पेंडिंग आहेत सगळ्या आयोजकांना देखील जॉबवरती जायच्या पटशिप बऱ्याचशा आमच्या आयोजकांचे आमच्या स्वप्नीलजी हबल यांची देखील पटशिप आहे त्यांना देखील जॉबवरती जॉबवर जाणं भरपूर महत्वाचं याकडे देखील लक्ष असू द्या चला कॉपरेट करायचे बा आयोजकांना देखील कॉपरेट करा आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची मैदानाच्या आतमध्ये चला वेल खर्च करू नका टीम बॉन्डर पाडा संघ चला स्पीड घ्यायचे बा मित्रांनो वेल खर्च करू नका त्यापर्यंत सामने पेंडिंग घेत गोलंदाज सज्ज किरणला जर आपण पाहतो एक चांगला गोलंदाज विकेट मात्र मिळवली गेला ज्या खेळाडूने षटकार ठोकला होता आणि त्या फलंदाजे खतर विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली गेले गोलंदाज सज्ज किरण कोला टाकलाय तर मात्र चांगला चेंडू इथून रिलीज केला बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय डॉट बॉलची सांगता इथून करतर मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टीम आपण जर विचार केला तर बोंडरपाडा या संघाच्या माध्यमातून जर आपल्याला पाहायला चांगला खेळ इथून राहिला तो किरणच्या माध्यमातून एक चांगला वेगवान गोलंदाज त्याची करतर ओक राहिले गेले कोला टाकले चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला जातो चांगलं क्षेत्र रक्षण मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळतं इथून जर पैकी अचूक असती कलट चांगलं झालं असता निश्चित एका फलंदाजाला परतावा लागला असता इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 8 धावा धावपलकीवर द्या खरं जर आपल्याला पाहायला मिळतं 8 धावा धावपलकीवर द्या इथून जरूर पहिल्या 17 मध्ये टीम बॅटिंग करत असताना वाघेरा संघ एक संघाने करत किल्ल्याची वड्या एक चांगला संघाला परास्त केला आणि तर मात्र पुढील फेरीमध्ये दाखल झालेला संघ जर आपल्याला पाहायला मिळतं कुठला संघ जो 2 हात करेल दीप 11 टाबरबाडी या संघाच्या विरोधात फाईट करेल हे देखील दुसऱ्या 17 मध्ये खरं जर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज इथून सज्ज आहे किरण कोला टाकले चेंडू समोर उडवलाय फटका पसता गेला क्षेत्ररक्षक तैना द्या झेल मात्र जमिनीला दान झाला गेला आणि या 2 धाबा सहज टपून मैदानाच्या आतमध्ये राहिल्या जातात या दुहेरी धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या टोटल बनली गेल्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावर द्या
10 धाबा धावपलकीवरती करतर झिरो आपल्याला पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करत असताना वाघेरा हा संघ करतर झिरो आपल्याला पाहायला चांगला खेळ या स्पर्धेमध्ये करतर वाघेरा संघाचा अद्याप राहिला गेला आणि चांगली फटकेबाजी अद्याप चालू असताना बबलू आणि सोबतीला अनिलला या दोन फलंदाजाला आपण पाहतोय. गोला टाकला आता मात्र गुडलेस पाडपडता चेंडू होता. थोडीशी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. षटक क्रमांक इथून पहिले संपलं दादा. पहिल्या षटकाच्या मदतीने ते बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टीम वाघेरा संघ जाऊन पोहोचता गेला. 10 वरती एक फलंदाज बाद. दुसऱ्या षटकावरती जर आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती जयेश खैरला जर आपण पाहतो संघाचा एक प्रमुख अस्त्र आहे आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाठीवर्गांच्या नजरा जरूर कधी आपल्याला पाहिलं. पहिल्या षटकामध्ये किरण खैरने धाबा खर्च केला. आपण जर विचार केला तर 10 धाबा खर्च केला त्यामध्ये एक महत्वाचे विकेट किरणच्या नावावरती. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात षटपीच लाईनचा चेंडू होता त्याच्यावरती पंच गेला. बॉल चाललाय सीमा पार 4 धाबा. या रीतीने गोलंदाजी केली. इथे मात्र कमबॅक जरूर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्याला बॉलची पूर्तता करायची बा. जर चेंडू हरवला गेला तर नवीन बॉल दिला जाईल याकडे देखील लक्ष द्या. वेल खर्च करू नका बा. टीम दोन्ही संघाला विनंती आहे आपण स्पीडअप मध्ये खेळायच्या फास्ट खेळा या देखील विनंती आहे तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू. त्याला मॅच बॉल आला गेलाय. इथे मात्र लगेच सामन्याला सुरुवात करायची मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती बबलूना खरं तर चौका टोकला गेला. चांगलासा फटका जर आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. जयेश खैरचं स्वागत केलं. इथून मात्र चौका राणा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्जा. आप टाकर बॉल गुडलेस पाडबरचा चेंडू जर आपल्याला पाहायला मिळाला नाका समोरून खरं तर चेंडू रिलीज केला गेला. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिले गेल्या. चांगला खेळ केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक केला जातो आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज जयेश खैरच्या माध्यमातून थोडंसं कमबॅक इथून जर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्जा आप टाकर बॉल होता त्याच्यावरती पंच करायचा जरूर होता. आणखीन एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खरं तर जर आपल्याला पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक खरं तर जर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज जयेश खैरच्या माध्यमातून. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आहे आणि ते व्हेरिएशन गोलंदाज जयेश खैरकडे थोडंसं जर आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र बबलूला शांत केलं जातं आता मैदानाच्या आतमध्ये. अप्परकटचा देखना स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलनं फटका सजवला गेला. या भरपूर मोठ्या बॉल चाललाय सीमा पार 4 धावा चौकार. जबरदस्त फटका अप्परकटचा देखना स्ट्रोक फलंदाज बबलूच्या बॅट पदा जर आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावा संख्या 18 बनली गेल्या. आणखीन एक त्या रिझर्व मध्ये खेळायचा होता. जर आपल्याला पाहायला मिळते मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळते इतर मात्र डॉट बॉल जर आपल्याला पाहायला या षटकावरती 2 चौकार आणि 3 शून्य डॉट खरं तर जर आपल्याला पाहायला मिळत चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळते चांगला खेळ करणं भरपूर महत्वाचे. शेवटचा बॉल या षटकातील खरं तर जर आपल्याला अंतिम बॉल दुसऱ्या षटकावरती गोलंदाज जयेश खैरला आपण पाहतोय. धीम्या गतीने स्लो रीतीने चेंडू रिलीज केला. गतीमध्ये परिवर्तन जर आपल्याला पाहायला मिळतं. एकदा बेगाना पूर्ण दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 देखील दाबा पूर्ण तिसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातोय. या एक्स्ट्रा फुलच्या दाबा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर थ्रो इथून मैदानाच्या आतमध्ये घडतंय का. आणखीन एक्स्ट्रा फुलच्या दाबास खरं तर जर आपल्याला पाहायला मिळतील. या जरूर 5 धाबा खरं तर आपल्याला पाहायला मिळतील नशिबाच्या.
एक्स्ट्रा पुलच्या या 5 धाबा करतर जर आपल्याला पाल जिथं एक धाव द्या तिथे मात्र एक्स्ट्रा पुलच्या या धाबाच करतर आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर थ्रोच्या या धाबा षटक क्रमांक इथून संपले गेले 2 आणि बॅटिंग करत असताना टीम बागेरा संघ जाऊन पोहोचला गेला 23 वरती 1 फलंदाज बाद. तो होतो केवढा तर्फ आवाज नाहीत प्रेक्षक वर्ग वाटतं झोपलेत. आमच्या सांडेजी जे बोलतायत आम्ही जागे करू त्यांना. ते निश्चित जागे होतील जर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकावरती गोलंदाज जर आपल्याला पाहायला मिळेल युवराज जर आपण पाहतो युवराज ढुमणेला इथून प्राचारित करण्यात आला शेवटच्या षटकावरती धीम्या गतीने खेळ चालू असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खेळताना जर आपल्याला सामन्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला चला कॉपरेट करायचे स्पीडअप घ्या लगेच सामन्याला सुरुवात करा. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज गोला टाकल्यास भेटणं पटका पसता गेला गोलंदाज स्वतः चेंडू गाल्या इतर मात्र नोमा स्टँड मध्ये करता चेंडू रिलीज झाला. इथून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 24 जर आपल्याला पाहायला चांगली सुरुवात केली गोलंदाज युवराजनं जर आपल्याला पाहायला श्लोकवरचं षटक घ्या या षटकावरती ते कित्येक धावा आपल्याला पाहायला मिळतील देखील पाठीवर्गांची नजरा तर जर आपल्याला पाहायला मिळतील चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी जरूर करावं लागेल. एखादं कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचा टीम आपण जर विचार केला तर बोंडरपाडा संघाला खेळताना आपला पाहतो बॅटला थोडासा ब्रश झाला विकेट किपरला थोडासा चकमा दिला आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिल्या जात्या धाबा कशा येव धाबा येणं महत्वाच्या संघाची धाबा संख्या 25 धाबा अद्याप मैदानाच्या आतमध्ये बनले गेले 25 धाबा धावपलकीवरती करत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धाबा संख्या जर आपल्याला पाहायला मिळत्या पहिल्या मागील षटकावरती थोडीशी मिस फिल्डिंग एक्स्ट्रा पुलच्या धाबा त्या करत जर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज सज्ज युवराज गोला टाकला चेंडू बॅटची टॉप एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जात आहे मात्र विकेट सॅक्रिफाइस करावे लागेल गोलंदाज होईल बाद. क्या बात आहे. विकेट सॅक्रिफाइस करावे लागले तर मात्र मोठा धक्का टीम वागेरा संघाला फलंदाज बाद झाला बबलो त्याने करता चांगली फटकेबाजी केली गेली 15 धावेची योगदार पारी त्याच्या माध्यमातून राहिले होते आणि चांगला खेळ केला गेला. या षटकावरती थोडंसं कमबॅक केलं जातं मैदानाच्या आतमध्ये एखादं कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचं होतं. टीम आपण जर विचार केला तर बोंडरपाडा संघाला आणि ते षटक अद्याप आपण पाहिला तर युवराज ढुमणेच्या माध्यमातून अथळा जातो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथून खरं जर आपल्याला पाहायला मिळेल चला स्पीड बॅची बा कॉपरेट करायचे गोलंदाज सज्ज इथून जर आपल्याला पाहायला युवराज ढोंबड्या चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते कोला टाकल्या चेंडू समोर खेचण्याचा प्रयत्न गॅप भरपूर मोठ्या बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं 4 धावे चढ्या डोकलाय चौकार जबरदस्त केलं मैदानाच्या आतमध्ये राहिला होतं संघाची धावा संख्या आता बनली गेल्या 29 धाबा मैदानाच्या आतमध्ये खरतर बनले गेलेत गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहणं कोला टाकलं पॅड वरती खरतर चेंडू रिलीज केला होता इथून शत्रक्षक तैनात द्या डायरेक्ट हिट झाला काम बनून गेलं असता इथून आता एक्स्ट्रा फुलच्या धाबा या जर आपल्याला पाहायला द्या या चुका सुधाराव्या लागतील. टीम आपण जर विचार केला तर बोंडरपाड्या संघाला इथून मात्र फिल्डिंग मध्ये भरपूर सारं गच्चाळ शत्रक्षक केलं गेलं आहे. इथून आपण जर विचार केला तर टीम बोंडरपाडा या संघाने एक्स्ट्रा फुलच्या भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्या गेलेत. आपण पाहला काहीतरी याच धाबा प्रत्येक विकेटसाठी अंकुशित या साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. गोलंदाज सज्ज युवराजला आपण पाहतो कोला टाकले चेंडू हलक्यात ड्राईव्ह करायचा होता मिड विकेटला शत्रक्षक तैनात द्या एकदा बेगानं पूर्ण दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न
आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला आणि बॅटिंग करत असताना टीम आपण जर विचार केला तर वाघेरा संघ जाऊन पोहोचला गेलाय 33 अंकावरती. येणाऱ्या बॉल 18 आणि बनवायच्या 34 विजयासाठी टीम बोंडरपाडा संघाला. सुरुवातीला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमच्या परमित्र स्वप्नीलजी आवालिया. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वाघेरा बी टीमनं बनवलं गेलं. आपण पाहतोय 33 धावा 34 धावेचं लक्ष ठेवलंय ते वाघेश्वर बोंडरपाडा टीम समोर. चला सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. बोंडरपाडा टीमला विनंती असेल, चला बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. यामधून विजयी संघ दीप 11 टारवाडी संघाच्या अगेन्स्ट अंतिम सामना खेळेल आणि इथून पाहावं लागेल कोणता संघ असेल जो अंतिम क्वालिफायर सामना दीप 11 टारवाडी टीमच्या अगेन्स्ट 2 हात करेल. बोंडरपाडा संघ आपल्याला शेवटचा अंतिम कॉल असेल. आपली सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायच्या. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला पहिल्या डावाचा आपण जर का खेळ पाहायला गेला पहिल्या डावामध्ये किरणनं पहिलं षटक जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. 10 धावांमध्ये एक सफलता. दुसरं षटकामध्ये जयेशनं 13 धावा खर्च केल्या आणि अंतिमच्या षटकामध्ये युवराजनं देखील 10 धावा खर्च केल्या आणि त्याच्या जोरावरती आपण जर का पाहायला गेला एक फार चांगला टार्गेट सेट झालं 33 धाब्यांचा आणि 34 धाब्यांचा मात्र आव्हान उभं केलं आपण पाहतोय. आणि 34 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोड्या भरत डुमणे आणि त्याच्या सदीला किरण खैर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आपण पाहतोय. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती वाघेरा बी टीमच्या माध्यमातून करणला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. आज संपूर्ण रजनीमध्ये करणनं जबरदस्त प्रभावित केलंय. त्याची गोलंदाजी अप्रतिम राहिल्या. तसंच आपण जर का पाहायला गेला जवननं देखील मागच्या सामन्याचा तो हिरो होता आणि त्यानं देखील फार चांगला खेळ दाखवला आज संपूर्ण रजनीमध्ये. तर एकाच साईडला आपण जर का पाहायला गेला बोंडरपाडा टीमनं पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकत हाय स्कोअर ठेवला आणि तो ठेवत थेट तिसऱ्या फेरीचं त्यांना तिकीट मिळालं आणि तिथून हा सामना कशा रीतीने रंगला जाईल. कारण पहिल्या सामन्यामध्ये किरण हा फलंदाज स्वस्तात बाद झाला होता. जर का किरण खैरची विकेट मैदानाच्या आतमध्ये थांबल्या तर नक्कीच या 34 धावा सहज रीतीने बनतील. मात्र त्याला साथ कोणता फलंदाज देईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल. सलामीसाठी स्ट्रायकर फलंदाज भरत डुमण्या आणि त्याला साथ देईल किरण खैर. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा प्रमुख आणि पहिला अस्त्र यावेळेस करणला आपण पाहतोय. म्हणजे बॅटल फार चांगलं रंगलं जाईल. एकाच साईडला आपण जर का पाहिल्या गेला याच विभागातील जे वाघेश्वर बोंडरपाडा तर एकाच साईडला MIDC विभागातील वाघेरा बी टीमला आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख रिलीज केला जातो मैदानाच्या आतमध्ये. ज्या वाघेरा टीमने अवघ्या 24 धावा डिफेन्स केल्यात. एक मोठ्या परास्त संघाला मात्र परास्त केला आपण पाहतोय किल्लेवाडी टीमला. आणि इथून मात्र समोर बोंडरपाडा संघ याच विभागातील हा संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. ज्या ठिकाणी 18 मध्ये 34ची गरज होती आता 17 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा मात्र बॅटची लिंगेज इष्टांच्या मागे थोडंसं चाचपडत असताना मात्र बॅकअप सुंदर आला आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट झाले आपण पाहतोय. किरणला मात्र आज कुठे का होईना स्वतःवरती विश्वास ठेवत एक जबाबदारीने चांगला खेळ करणं फार अपेक्षित राहील. कारण पहिल्या सामन्यावरती 0 धावसंख्येवरती बाद झाला होता. संघाचा एक विस्फोटक खेळ त्याच्याकडे पाहिलं का जाता. मात्र आज तो खेळ आपल्या टीमला करून देईल का तर त्यावरती पाणी फिरत करण हा गोलंदाज कमबॅक करेल हे देखील पाहावं लागेल. अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडू सुरेख फेकलेत करण या गोलंदाजाला आपण पाहतोय. संघाचा प्रमुख षटक हाताळत असताना
कारण पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये अद्यापर्यंत पार कमबॅक केलाय. यावेळेस फटका सुंदर या किरणच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट, बिग हिट, शानदार षटकार. लाडक्या प्रेक्षक वर्गांना आवडलं, कारण खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती ह्या सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. त्यांच्यासाठी हे संगीत भरपूर काही सांगून गेलं आपण पाहतोय. मात्र मनोरंजन होत राहील, सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. किरणसाठी हा फटका फसला जातोय लॉंगर मध्ये, सापळा रचला जातोय. अनिलला आपण पाहतोय षटकारानंतर प्रत्युत्तर, विकेटचं पतन, फलंदाज बाद. आपण पाहतोय कारण किरण जर का मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर जरूर विजयाचं किरण त्यांना बोंडरपाडा टीमला दाखवलं असता. मात्र इथून येणारे फलंदाज चांगला खेळ करतील का? गोलंदाज ते खेळीवरती पाणी फेरत एक चांगला कमबॅक करत वाघेरा बेस संघ देखील या मॅच मध्ये हवे होईल, हे देखील पाहावं लागेल. वन डाऊन साठी नवीन फलंदाज जयेश खैरला आपण पाहतोय. जयेशनं देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती पहिल्या पूर्वार्धामध्ये. मात्र इथून पाहावं लागेल बॅटिंगसाठी दाखल झालाय. अतिशय वेगवान चेंडू रिलीज झाला आपण पाहतोय. पंचांना कवायत करण्याची संधी आणि पंच सांगत असताना लाईन खराब या अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि सिंगलच्या सायन्स संघ पुढे सरकील आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 8 या अंकावरती अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित अजूनही एका चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे समीकरण 14 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल एक्स्ट्रा स्वरूपात धावा वाघेरा बी टीमला मात्र बॅकफुटला घेऊन जातील. समीकरण जर का आपण पाहिलं गेला 14 चेंडू आणि तब्बल 25 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या षटकातील हे 2 चेंडू करणला निर्णायक फेकी करावे लागतील. अन्यथा जर का या 2 मधून एखादा मोठा फटका आला तर बोंडरपाडा संघ देखील मॅच मध्ये हवी होईल. यावेळेस पाहावं लागला फटका सुंदर आपण पाहतोय. या शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी क्षेत्रक्षण पोहोचला जबरदस्त, भरपूर लांबवरचा प्रवास कापला आणि त्या ठिकाणी मात्र अनिलच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेला. असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, मात्र दाखवलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना बोंडरपाडा टीमला आपण पाहतोय 9 अंकावरती. उघड्या अद्यापही भरत आपण पाहतोय नो स्ट्राईक वरती. आता समीकरण थोडंसं कठीण बनत चाललंय. 9 वरती 2 धकेर स्विच हिटचा प्रयत्न आपण पाहतोय. विकेट किपर चाचपट, त्याचनंतर लॉंग स्टॉपनं चेंडून रेषा गाठली जाते आणि शेवटच्या मुवमेंटला एफर्ट लाजवाब आपण पाहतोय. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्या टीमसाठी जरूर एक धाव वाचवल्या. मात्र या 3 धावेने संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय 12 या अंकावरती. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि गरज असेल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 22 धावसंख्येची. सामना अप्रतिम आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेला पहिल्या षटकामध्ये 2 विकेटचा मोबदला, त्यामध्ये किरणने एक षटकार जरूर ठोकला, मात्र तो देखील त्याचनंतर बाद झाला. मात्र अद्यापही सामना आपण जर का पाहिला गेला 12 चेंडू आणि कंपल्सरी 22 धावसंख्येची गरज. प्रत्येक षटका गणित 11ची सरासरी आखणं फार महत्वाचं राहील. जर का कमबॅकिंग षटक आला तर मात्र वाघेरा 20 संघ मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व ठरेल. मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिला गेला जेवणला आपण पाहतोय संघाचा प्रमुख गोलंदाज या, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये 12 मध्ये 19ची गरज असताना 3 धाबेचं षटक आणि त्यामध्ये 3 सफलता प्राप्त केल्या होत्या.
आणि तिथून तो सामना जिंकला होता. मात्र इथून समोर संघ वेगळा आहे, कारण याच परिसरातील हा एक फार चांगला संघ आहे. बोंडरपाडा फुलटॉस, त्यावरती वार, चेंडू सीमा पार. फलंदाज आपण पाहतोय विलासच्या बॅटमधून हा बेगीड षटकार. षटकारानं स्वागत केलं गोलंदाज जेवणचं आपण पाहतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र अनोख्या स्टाईलीनं फटका सजवायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा प्रॉपर तिथून मात्र एक सिंगल प्राप्त झाले आपण पाहतोय. आणि भरपूर उशिराने का होईना स्ट्राईक ऑनवरती भरत डुमणे यावेळेस मात्र सज्ज होईल. संघाचा एक प्रमुख ट्रम्प आपण पाहतोय. सलामीसाठी आला होता, जास्त काळ नो स्ट्राईक इनवरती राहिला, मात्र तरी देखील चांगली धावसंख्या बनली गेली. 19 धावा आपण जवळपास पाहिल्या गेला. अद्यापही 15 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे सामना अजूनही रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या. कारण या षटकातील एक एक चेंडू भरपास महत्वाचा राहील आपण पाहतोय. अलंद कारपेंडा फटका सुंदर आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंगांचं क्षेत्ररक्षण, चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरीतीने कंप्लीट झाल्यात. डबल सिंगलला जरी प्राधान्य दिला तरी देखील धावसंख्या मात्र फार चांगली पाहायला मिळेल. मात्र वाघेरा टीमला जर का कमबॅक करायचं असेल तर इथून एखादा विकेट जर का मैदानाच्या आतमध्ये घेण्यात यश आला तर नक्कीच वाघेरा संघ देखील वापसी करेल. यावेळेस पाहावं लागेल वारंवार अलंद कारपेंडा फटके सजवले जातात. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट झाल्यात. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा, म्हणजे कुठे का होईना बोंडरपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जी साजेदारी रचली जाते आपण पाहतोय. विलास आणि त्याला साथ दिली जाते भरत. या जोड साखळीच्या माध्यमातून डाव सावरला जातोय. अद्यापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि समीकरण सोपं बनत चाललं आपण पाहतोय. ऑन साईडला गॅप भरपूर मोठ्या, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेल, त्याला चकवा देत नशिबाची साथ चेंडूने गाठल्या सीमारेषा. 4 धावांसाठी हा शानदार चौकार. सामन्याचा आपण जर का विचार केला गेला 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. या बात या टावरवाडीचे पाठीराखे देखील खुश या. खऱ्या अर्थाने जनार्दन भाई यांना देखील आज फार मोठा आनंद असेल, कारण आम्ही फार कमी वेळा पाहतो की एवढ्या उशिरापर्यंत ते मॅचचा आनंद घेत असताना आज त्यांचा संघाने फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय. इथून मात्र अंतिम चेंडू डॉट आला. आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायच्या. मोर्या भरपूर चांगला सपोर्ट राहिला सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सामना अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. जर का 6 मध्ये 7 वाचवल्या गोलंदाजांना तर आज बोंडरपाडा संघाला झोप लागणार नाही. इथून पाहावं लागेल पहिल्या चेंडूवरती फटका सुंदर एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न फेकी पाहावं लागेल खराब, आणि तोपर्यंत या 2 धावा. इथून मात्र एक धाव वाचवावी लागेल वाघेरा टीमला जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल. बॉल टू रन समीकरण गोलंदाज मोहनला आपण पाहतोय. 5 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावसंख्येची गरज.
इथून पाहावं लागेल अशा क्षणाला एक्स्ट्रा स्वरूपात धाबा म्हणजे बोंडरपाडा संघ प्लस पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका सामना जिंकेल बोंडरपाडा संघ. एक डॉट चेंडू मॅच मध्ये रंग भरेल. आपण पाहतोय वाघेरा बीज संघ. पाहावं लागेल काय घडेल. मोहनला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पाहावं लागेल जबरदस्त चेंडू आणि अशा रीतीने गोलंदाजी राहिल्या तर सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. चार चेंडू आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज. फलंदाजाच्या मनामध्ये विचार चालू असेल एखादा मोठा फटका खेचत सामना जिंकेल. गोलंदाज विचार करत असेल एक डॉट चेंडू फेकून मॅच मध्ये रंग भरेल आणि इथून मात्र विकेटची नामी संधी. मात्र इथून पाहावं लागेल चेंडूनं मात्र शरीराला ब्रश झाला आणि इथून मात्र बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि इथून मात्र स्ट्राईक रोडेड झाल्या. खऱ्या अर्थानं विलासनं मात्र आपण जर का पाहायला गेला जबाबदारी सोपवल्या भरत ढुमणे या फलंदाजावरती. आता समीकरण 3 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज. 3 वाजून 7 मिनिटं झाली आहेत. मात्र 7 कुणाला लाभेल हे देखील पाहावं लागेल कारण 3 मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. इथून पाहावं लागेल फटका सुंदर आहे. आपण पाहतोय पांडले रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही. या सामना अद्यापही बंद लिफाफ्यामध्ये 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज. असा सामना होईल असा कुणीही विचार केला नसेल आणि तसाच सामना घडला जातोय. एखादा डॉट चेंडू वाघेरा संघ मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करेल. प्रॉपर टायमिंग बेतात बादशाह संगीत क्षेत्रातील एक फार मोठं नाव का म्हटलं जातं. आपण सातत्यानं आज संपूर्ण रजनीमध्ये डीजे सँडीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला आणि आज प्रेक्षक वर्गांचे देखील मन जिंकलेत आणि सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण कारण सामना आपण जर का पाहायला गेला 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा आणि इथून पाहायला गेला हा निर्णायक चेंडू. फटका आपण पाहतोय सुंदर एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून खराब क्षेत्ररक्षण. सामना जिंकलाय जे वागेश्वर बोंडरपाडा संघ. अभिनंदन. अंतिम बोंडरपाडा संघ अभिनंदन. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता जेवण. आपल्याला देखील विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार जाईल आपण पाहायला गेला